रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी आले वो सादारी ओ विठ्ठल Hare Krishna
जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण राम हरि जय राम जय राम जय जय राम झाले मग पोट झाले मग पोट झाले मग पोट झाले मग पोट केला गड्यांनी बोभाट 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 झाले मग पोट झाले मग पोट झाले मग पोट झाले मग पोट केला गड्यांनी बोभाट 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 ये रे नारायणा ये रे नारायणा ये रे नारायणा ये रे नारायणा बोलण्या गुणा बोलो बोलण्या गुणा बोलो बोलण्या गुणा बोल्या बोलण्या गुणा बोलो बोलण्या गुणा बोलो बोलण्या गुणा खांद्यावरी भार खांद्यावरी भार खांद्यावरी भार खांद्यावरी भार तीष्णती बहु भार तीष्णती बहु भार तरी नशी बहु भारते सरसी बहु भारते नशी बहु भार ये रे नारायण ये रे नारायण ये रे नारायण ये रे नारायण बोलो बोलण्या गुणा बोलो बोलण्या गुणा बोल्या बोलण्या गुणा बोलो बोलण्या गुणा बोल्या बोलण्या गुणा बोल्या बोलण्या गुणा तुकयाच्या दातारी तुकयाच्या दातारी गेली सुखी केली पोरे नेली सुखी केली पोरे गेली सुखी केली पोरे ने चुकी केली मोये ने चुकी केली मोये ये रे नारायण नारायण ये रे नारायण नारायण बोलण्या गुणा बोलो बोलण्या गुणा बोलो बोलण्या गुणा बोलो बोलण्या गुणा बोलण्या गुणा बोलो बोलण्या गुणा विठोबा रखमाये जय जय ठोबा रखमाये ठोबा रखमाये जय ठोबा रखमाये ठोबा रखमाये हरिभक्त पारायण गोपीनाथ महाराज रे धाले मग पोट धाले मग पोट धाले
झाले मग पोट 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 केला गड्यानी बोभाट केला गड्यानी बोभाट 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 हे रे नारायण ये रे नारायण ये रे नारायण गड्यानी बोभाट केला गड्यानी बोभाट ये नारायण ये नारायण ये नारायण झाले मग पोट 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 केला गड्यानी बोभाट केला गड्यानी बोभाट केला गड्यानी बोभाट ये रे नारायण ये रे नारायण ये रे नारायण केला गड्यानी बोभाट केला गड्यानी बोभाट ये बोलो
बोले बोलण्या पुन्हा बोल्या बोलण्या गुणा बोल्या बोलण्या गुणा ये रे नारायणा ये रे नारायणा हरी विठ्ठल
धाले मग पोट, धाले मग पोट, केला गड्यांनी बोभाट. ये रे नारायणा, ये रे नारायणा. बोलो आबोलण्या कुणा. खांद्यावरी भार, खांद्यावरी भार. ते शिनले बहुभार. ये रे नारायणा, ये रे नारायणा. बोलो आबोलण्या कुणा. तुकयाच्या दाता रे, तुकयाच्या दाता रे. नेली सुखी गेली पोरे. ये रे नारायणा, ये रे नारायणा. बोलो आबोलण्या गुणा. विठ्ठला 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 हरी विठ्ठल. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, भगवान की जय, राम महाराज की जय, भगवान की जय. विठ्ठला 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 गलदान गंडम नीलभृङ्गखण्डं चलचारुषौण्डं जगत्राणशौण्डं लसाग्रन्थकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. हे पाण्डुरङ्ग करो पाण्डुरङ्ग प्रथम नमन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये झाले मग पोट केला गड्याने बुभाट ये रे नारायणा बोलू आबोलण्या खुणा धर्मधन समन्वित परमार्थ परायण भाविक सज्जन हो, प्रस्तुत या ठिकाणी काल्याच्या कीर्तन प्रसंगी काला प्रकरणातीलच जगद्गुरु तुकोबारा यांची 4 चरणांची ही गवळण विठ्ठला आज आपला हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ सुरुवात होऊन 12 वर्ष झालेली आहेत आणि म्हणून बाबाजींच्या मंदिराचा, बाबाजींच्या मूर्ती स्थापनेचा हे 12वं वर्ष आहे. आणि त्या अनुषंगानं जरी आपण काल परवा आधी कुठला कार्यक्रम केला नसेल, राबवला नसेल, तरीसुद्धा आम्हाला परंपरा आहे आणि त्या परंपरेचे आम्ही पायिक असल्यामुळं सद्गुरूंच्या प्रीत्यर्थ आम्ही कृतज्ञ आहोत आणि कृतज्ञतेच्या पोटी हा काल्याचा प्रसाद आम्हाला सेवन करायचा आहे. विठ्ठल कारण सद्गुरुदेवांचं जीवनच असं काही विलक्षण होतं. असं होतं की आमच्यावर आजवर त्यांनी एवढे उपकार केलेले आहे, इतके उपकार केलेले आहे, त्या उपकाराचं आपण कदापि त्यातून ते ऋण फेडू शकत नाही. एवढे उपकार आमच्यावर सद्गुरूंचे आहेत आणि म्हणून त्या सद्गुरूंचं स्मरण, त्या सद्गुरूंच्या प्रीत्यर्थ आम्ही सगळे एकत्र येऊन हा काल्याचा प्रसाद सेवन करायचा असल्यामुळं आज या ठिकाणी आपण हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये ही सेवा होते आहे. आणि या सेवेला अनुसरूनच जगद्गुरु तुकोबारायांचा गुरूंचं 12वं स्मरण आणि अभंग गवळणी आहे जगद्गुरूंची. तर बघा, जगद्गुरु तुकोबाराय या प्रस्तुतच्या काला प्रकरणातील या अभंगातून जनमानसाला सांगता आहेत की मी असा अनुवाद केला, गोपाळांशी असा मी संवाद साधला आणि गोपाळांनी स्वतः भगवंताच्या समोर दिलेली एक त्या इतिहासाची कबुली आहे. बघा, आता त्यांचा जो इतिहास आहे, हा इतिहास द्वापार युगाच्या शेवटी यमुनेच्या तीरावर त्या वृंदावनाच्या भागामध्ये यांचा संवाद झालेला आहे आणि त्या संवादाला ग्रथित करणारे तुकोबाराय आता कलियुगामध्ये झालेले आहे. म्हणजे बघा, त्यावेळेचा गोपाळ आणि भगवंतांच्या दोघांच्या मध्ये झालेल्या संवादाचं या ठिकाणी चित्रण करताना तुकोबाराय बघितलं. तुकोबाराय आत्ताचे अलीकडचे आणि कसा काय त्यांनी संवाद साधला, त्यावेळेला तुकोबाराय होते का? तर बघा, तुकोबारायांच्या सारखे संतांच्या सारखे ज्या वेळेला भगवंत येतो ना, त्या वेळेला हे संतही येत असतात. जेव्हा जेव्हा भगवंत तेव्हा संताधिक येतात. आणि मग तुकोबारायांच्या जीवनात त्यांना आलेला अनुभव
अर्थात हा त्यावेळेचा इतिहास आजच्या या प्रसंगाला अनुसरून तुकोबराय करीत आहेत. तर बघा, इतिहास म्हटल्यानंतर इतिहासामध्ये काही भौतिक इतिहास असतो आणि काही आध्यात्मिक इतिहास असतो. भौतिक इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही, पण जो आध्यात्मिक इतिहास असतो ना, त्या आध्यात्मिक इतिहासाची पुनरावृत्ती होते. विठ्ठल 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 त्याची पुनरावृत्ती होत असते. तद्वत या न्यायानं तुकोबारायांनी त्या गोकुळात, त्या वृंदावनात, त्या यमुनेच्या तीरावर झालेला त्यांचा जो संवाद आहे, त्या संवादाचा अनुवाद करीत असताना ते सांगता आहेत की आमचं पोट भरलं, झाले मग पोट. आमचं पोट भरलं. आता पोट भरल्यानंतर बघा, त्या सगळ्या गोपाळांना असा काही त्या ठिकाणी उन्मेष आलेला आहे, अशी काही त्या पोट भरल्यानंतर असा काही आवेश आलेला आहे. त्या आवेशामध्ये त्या भगवंताला ते हाका मारताहेत, ये रे नारायणा, हाका मारतायत देवाला. आणि बघा, देवही म्हणताय, अरे हाका मारताय तुम्ही, तुमचं पोट भरलं म्हणून का? हो, पोट भरलं म्हणून हाका मारतोय. काय कारण काय हाका मारण्याचं? हाका मारण्याचं कारण एवढंच आहे, आपण आता एके ठिकाणी बसू आणि एका ठिकाणी बसून जो वास्तविक बोलण्याचा विषय नसतो तो आपल्याला या ठिकाणी बोलायचा आहे. विठ्ठल आणि बघा, जो बोलण्याचा विषय नाही तो बोलायचा आहे. आणि या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं या विषयाला डावलून अंगावर खूप, खांद्यावर खूप मोठा भार घेतलेला आहे, ओझं घेतलेलं आहे, ते या जीवनामध्ये त्यांना फार क्षीण होतो, फार दुःख होतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझ्या पांडुरंगानं, माझ्या भगवंतानं आम्हाला, या पोरांना घेऊन गेले ते आणि त्यांना सुखी बनवलं, असा या अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल म्हणून आज आपण थोड्या वेळासाठी एक काल्याची सेवा करणार आहोत. तर मला एवढं सांगायचं आहे की ज्या संतांनी, ज्या गुरुदेवांनी आमच्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असणारं आमच्या पुढे ओतलं आणि आपल्याला सांगितलं आहे, काहीही झालं तरी परमार्थ करीत राहा, परमार्थाची वाट धरा आणि भगवंताचं सदोदित नामस्मरण करा. कारण आम्ही त्याच अधिकाराचे आहोत ना. आम्हाला आमच्या गुरूंनी योग शिकायला सांगितलं नाही, खूप मोठं ज्ञानार्जन करायला सांगितलं नाही, तर सहज तुम्हाला पेलवेल, तुम्ही ते करू शकाल अशा सोप्या मार्गाचा निर्देश आमच्या सद्गुरुदेवांनी आम्हाला केलेला आहे. आणि त्याच मार्गावर आरूढ होऊन आम्ही आज 12वं वर्ष म्हणण्याऐवजी बाबांना स्थानापन्न होऊन मंदिर बांधून 12 वर्ष झाले असतील. एवढ्याच पुरता आमचा सीमित असा संबंध नाही, तर त्यापेक्षा अधिक कालापासून ज्यांच्या संपर्कामध्ये आम्ही आलो, राहिलो आणि वाढलो, त्यांच्या कृतज्ञतेचा सोहळा या ठिकाणी होतोय. विठ्ठल कारण बघा, आपण जे लोक आहोत ना, आपण लोक भावनिक आहोत. आणि जे विदेशातली लोक असतात ना, ते वैज्ञानिक बुद्धीनं विचार करतात. आम्ही आमच्या जीवनामध्ये एक भाव शुद्ध अंतःकरणाने विचार करणारे आहोत. म्हणून ते वैज्ञानिक विज्ञानाकडे जातात, त्यांना ते प्रिय असतं. पण आमची भावनिक एक अशी वृत्ती आहे की ती अध्यात्माकडे जाते. बघा, अध्यात्माकडे जाणारा हा भाव आहे. हा भाव आमच्या गुरूंनी आमच्या ठिकाणी उद्दीपित केलेला आहे. नुसतं विज्ञान म्हटलं तर त्या विज्ञानामध्ये असं अध्यात्म नाही आहे, तिथं विज्ञान सुष्ट दृष्टी असते. म्हणून सांगायचा आशय आहे
की आम्हाला आमच्या सद्गुरू देवांनी या अध्यात्म क्षेत्रात कशी प्रगती करता येईल या हेतूनच सदोदित उपदेश केलेला आहे. आणि त्या उपदेशाला अनुसरून तुकोबारायांना हे ध्वनित करायचं आहे. पहा, इतिहास आहे. इतिहास शब्दाचाच अर्थ असं दर्शवितो. इतिहास इथे असे घडले असं सांगणारा जो कालावधी असतो त्याला इतिहास असं म्हणतात. आणि बघा, त्यावेळेला त्या ठिकाणी हा इतिहास घडला. तो इतिहास घडलेला जो आहे त्याचा अनुवाद या ठिकाणी आपल्याला थोड्या वेळासाठी करायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आरूढ झाल्यानंतर बघा काय होतं की ती पार्श्वभूमी बघितल्यानंतर ज्या वेळेला आपण खरं पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रयास करतो ना, पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आमच्यावर आत्मकृपा असली पाहिजे, शास्त्रकृपा असली पाहिजे, संत कृपा असली पाहिजे, गुरुकृपा असली पाहिजे, तेव्हा आम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. बघा, आत्मकृपा असली पाहिजे ना. आम्ही आत्मकृपेलाही बाजूला सारतो ना. जसं उदाहरणार्थ सांगितलं जातं की एका राजाच्या कालामध्ये एक सनई वादक होता. तो सनई वादक अशा पद्धतीने सनई वाजायचा त्या दरबारामध्ये. राजाने त्याला काही इनाम दिलेलं होतं की अरे बाबा, सनई वाजवायची सेवा करीत जा, त्या इनामातलं उत्पन्न खात जा. सनई वाजवायचं तो. तर पण त्याला असं वाटलं, मी तर वाजवणार माझं आयुष्यभर, पण माझ्या मुलांनी परंपरेने ते वाजवलं पाहिजे ना. म्हणून त्याला एक मुलगा होता. त्या मुलाला जवळ बोलवलं आणि सांगितलं, बाळ, मी जशी सनई वाजवतो ना तसं तू पण वाजवीत जा. आणि मग तू जर सनई वाजवली ना, तुला उदरनिर्वाहाची चिंताच राहणार नाही. सहज तुझं जीवन पार होईल. मुलगा म्हणतो, मी नाही वाजवत. बघा, तो मुलगा सनई वाजायला शिकलाच नाही, कधी त्यांनी तोंडात धरलीच नाही. आणि त्यामुळं वडिलांना एवढा राग आला, एवढे चिडले, त्या मुलाला जवळ बोलवलं, त्याच्या तोंडात सनई घातली. आता तोंडात सनई आहे, वडील रागावता आहे. पहा, तो मुलगा काय म्हणतोय, पिताजी, तुम्ही जरी माझ्या तोंडात सनई ठेवली ना, पण हवा फुकायचं काम माझ्या हातात आहे ना. जरी तोंडात सनई कोंबली ना, पण हवा जर मी फुकली नाही तर सनई वाजेलच कशी काय. म्हणजे काय, या ठिकाणी मला काय सांगायचं आहे, ज्याला आपण आत्मप्रतीती असं म्हणतो ना, आत्मप्रतीती म्हणजे स्वतःला जर काही वाटत नसेल तर बाकीच्यांनी सांगून, शास्त्राने सांगून काहीच उपयोग होणार नाही. तर आत्मप्रतीती असली पाहिजे. त्या मुला जर तसली आत्मप्रतीती असते ना, बापाला एवढे प्रयत्न करावे लागले नसते, सहज सनई तो शिकला असता. विठ्ठल आणि पहा, शास्त्राची प्रचिती असते. आम्हाला आमच्या या सनातन धर्मानं, या संस्कृतीनं आमच्याकडे जे शास्त्र आहेत त्या शास्त्राचं अध्ययन, अभ्यास, जाण आम्ही आमच्या जीवनामध्ये आणली पाहिजे. शास्त्रांचं श्रवण केलं पाहिजे. तेवढ्यासाठी आपल्याला ही श्रवण इंद्रिय दिलेली आहेत. तर सांगायचा आशय असा की आत्मकृपा असली पाहिजे, शास्त्राची कृपा असली पाहिजे आणि संतांची कृपा असली पाहिजे. संत कृपेशिवाय अध्यात्मामध्ये प्रवेश होतच नसतो. आणि पुन्हा संत कृपा, गुरूंची कृपा, आणि गुरूंच्या कृपेशिवाय मनुष्याचं जीवन पूर्णत्वाला जात नाही. बघा, आजवर जेवढे म्हणून झालेले आहेत ना, तेवढ्यांच्यावर गुरूंची कृपा असल्याशिवाय गुरुकृपा मनुष्य जीवन पूर्णत्वाला गेलेलं नाही. म्हणून गुरूंची कृपा अबाधित आम्ही प्राप्त करणं, मिळवणं हे आमचं काम आहे. आणि त्याच कामाचा हा धागा पकडून आम्ही या ठिकाणी आरूढ झालेलो आहोत. तुकोबारायांना हे ध्वनित करायचं आहे की झाले मग शब्द हे शिकवतो. मग म्हणजे केव्हा? हो, आला असतो, पण मग असं निघालं ना काम, नाही जमत हो. तर मग शब्दानंतर तुमच्याकडे काही तयारीचे हे पाहिजे. तुम्हाला या अनुभूती आली पाहिजे, शास्त्राची, गुरुची सगळी अनुभूती आल्यानंतरच तुमच्या जीवनामध्ये
काही अंशी परिवर्तन होतं. हेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. झाले मग पोट 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 केला गड्या देव माझा केला गड्या देव माझा ये केला गड्याने बोहाट केला गड्याने बोहाट ये रे नारायणा ये रे हो तुकोबाराय म्हणतात झाले मग पोट. पहा पोट भरलंय आमचं. आता आम्ही तृप्त झालो. एवढं आमचं पोट भरलंय. झाले मग पोट. आमचं पोट भरलंय. आता कशाने पोट भरलं बघा. तुमचं आमचं जीवन कधीच भरत नाही. अतृप्तच असतं. तृप्त होतच नाही. बघा तृप्त होण्याला पोट भरण्याला आमच्या ठिकाणची जी वृत्ती आहे त्या वृत्तीनं आमच्या ठिकाणी पोट भरण्याची जी क्षमता आहे ती मिळतच नाही. पहा झाले मग पोट. आता आमचं पोट भरलं. येथेच आम्ही प्रसाद सेवन केला आणि तो प्रसाद सेवन केल्यामुळं आमचं पोट भरलं असं तुकोबाराय म्हणतात की झाले मग पोट. आमचं पोट भरलं. पूर्णत्वाने भरलं. बघा पोट केव्हा भरतं. पोट तर एखाद्या वेळेस भरून जाईन हो आपलं. पण मन कधीच भरत नाही ना. का मन भरतं. मन नाही भरत. पोट भरतं. मन नाही भरत. तुकोबाराय म्हणतात इथं पोट भरलं याचा अर्थ एवढी तृप्ती झाली त्यांना आणि त्या तृप्तीमुळं असा काही त्यांनी ढेकर दिलेला आहे की झाले मग पोट. तुमचं आमचं पोट भरत नाही कारण पोट न भरण्याला आमच्याकडं एवढ्या इच्छा आकांक्षा असतात. त्यामुळं पोट भरतच नाही. आणि भरलं तर ते शाश्वत नाही ना. आत्ता भरलं तर संध्याकाळी भूक लागतेच पुन्हा. त्याला भरणं म्हणत नाही. तुकोबारायांना हे ध्वनित करायचं की झाले मग पोट. पोट अशा प्रकारे भरलं की आता पुन्हा त्याला कसलीच आवश्यकता राहिली नाही. अशा प्रकारे भरलं. जसं उदाहरणार्थ मी सांगत असतो. एकदा रुक्मिणी माता भगवान कृष्णांना म्हणते याहो सगळे लोक एकमेकाला जेवायला बोलवतात म्हणे. पोटभर जेवू घालतात म्हणे. पण भीमदादाला कोणी जेवायला बोलवत नाही म्हणे. म्हणे मग तुझं म्हणणं काय. अहो ज्याला कोणीच बोलवत नाही ना जेवायला त्याला मी बोलवते म्हणे जेवायला. आता भीमदादाचं आणि भगवान कृष्णाला भीमदादाबद्दल सगळं माहिती होतं. तर भगवान म्हटले रुक्मिणीला दुसरं काहीतरी कर. ते नको करू. नको भीमदादाला बोलू जेवायला. नाही हो मला बोलवायचंच म्हणे. मग तुझ्या भरोश्यावर बोलव म्हणे. ज्या दिवशी भीमदादाला तू बोलवशील ना त्यावेळेला मी राजवाड्यात कुठंतरी झोपून राहील म्हणे. इथंच आता मी इथं थांबणार नाही म्हणे घरी. तर पहा नाही हो असं नाही करायचं. मी आमंत्रण पाठवते बोलवते भीमदादाला जेवायला सांगते आणि पहा त्याप्रमाणे रुक्मिणीनं त्या भीमदादाला जेवायचं आमंत्रण दिलं. जेवायचं आमंत्रण दिल्यानंतर भीमदादा आले.
सांगितल्याप्रमाणे आल्यानंतर रुक्मिणीने एवढी तयारी केलेली होती, भीमदादाच्याबद्दल थोडीशी माहिती तिला मिळालेली होती, एवढा मोठा स्वयंपाक केलेला होता तिनं, रुक्मिणीनं. आणि भीमदादा जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर रुक्मिणी असं टोपलंच घेऊन जाते आणि वाढते तेवढंच तेवढं, त्याचे सत्करून अर्धी असं नाही वाढत, ते टोपलंचे टोपलंच वाढून द्यायचं. तर एवढा मोठा स्वयंपाक केलेला होता तरीसुद्धा भीमाचं पोट भरलंच नाही. तेवढं वाढलं तेवढं खाल्लं. आता त्या रुक्मिणीच्या जावा होत्या, अर्थात तिच्या त्या अष्टनायिकापैकी बाकीच्या सत्यभामा होत्या, मित्रविंदा होत्या, त्यांच्याकडे जायची, घरात काय असेल ते घेऊन यायची टोपल्यामध्ये, तेही टाकायची. म्हणजे बघा, कृष्णाच्या घरातील, त्यांचं एवढं मोठं कुटुंब आहे कृष्णाचं, एवढ्या कुटुंबातल्या घरातलं सगळं खाऊनसुद्धा या भीमदादाचं पोटच भरेना. तरी भीमदादा उपाशीच, आनाच म्हणायचं. तो रुक्मिणीला वाटलं आता करायचं काय. भगवान म्हणत होते की त्याला बोलू नको, मीच आगाऊपणा केला आणि बोलवलं. आगाऊपणा केलं हे नंतर कळतं, त्यावेळेला कळत नसतं. आता रुक्मिणीला पश्चाताप होतोय, नसतं बोलवलं तर बरं झालं असतं. आणि भीमदादाचं काम जर उपाशी उठला ना, तो असा सहज उठत नाही, सहज जात नाही, काहीतरी बोलूनच जातो तो. आणि त्या भीतीनं रुक्मिणी विचार करायला लागली, आता काय करू. गेली भगवंताकडे. भगवंताकडे गेल्यानंतर त्या देवाचे पाय दाबायला लागले. देव झोपलेले होते सोंग घेऊन झोपेचं. पाय दाबायला लागल्यानंतर देवाने बघितलं कोण पाय दाबतंय. बघितलं तर रुक्मिणी. झालं, गेला का म्हणे भीमदादा, गेला का जेवण. नाही ना, मी तेवढ्यासाठी झाले ना. म्हणे काय, एवढं वाढलं, एवढं केलं, एवढं त्याला दिलं, त्याचं पोटच भरत नाही, अजून 5 तिथंच बसलेला आहे तो. आता काय देऊ मी, आता काही नाही आहे देण्यासारखं, कुणाकडंच काही शिल्लक राहिलं नाही. भगवान म्हणतात, बघ मी तुला म्हणत होतो ना त्या भीमदादाला बोलू नको म्हणून, तू बोलवलंस ना, तुझा आगाऊपणा तुलाच नडेल, जा, मी काही येत नाही, मी काही सांगत नाही. दोघांचं असं थोडा वेळ चालल्यानंतर भगवान म्हणतात, रुक्मिणी एकदम शरणांगत होऊन विचारते, काकुळतीनं विचारते, काहीतरी उपाय सांगा ना. तेव्हा भगवान सांगतात, हे बघ, त्या टोपल्यामध्ये कुठं पातेल्यामध्ये थोडंसं काही खरकट असेल, थोडंसं जर शिल्लक असेल ना, ते घे, त्याचा सुपारी एवढा लाडू कर म्हणे, राहिलेल्या त्या भांड्यांमध्ये तेवढं घे आणि पानावर जाऊन एवढंच म्हण, हा कुंती मातेचा प्रसाद आहे म्हणून. बघा, तेवढंच पानावर टाकलं, कुंती मातेचा प्रसाद म्हणून. आता तो कुंती मातेचा प्रसाद म्हणून या भीमदादाने खाल्ला आणि ढेकर दिला. विठ्ठल विठ्ठल हो, कुंती मातेचा प्रसाद. प्रसादाने पोट भरतं, झाले मग पोट. असं नाही भरत पोट, असं किती टाका पोटामध्ये, शेवटपर्यंत टाकीत राहा, ते पोट तृप्तच राहील, भरणारच नाही. पण असा प्रसाद मिळाल्यानंतर झाले मग पोट. देवाने सांगितलेल्या उपायानं, रुक्मिणी मातेनं कुंती मातेच्या नावानं दिलेल्या प्रसादानं जसं भीमदादाचं पोट भरलं ना, तसं देवाने जर आम्हाला प्रसाद दिला ना, आमचं पोट भरतं. विठ्ठल हा प्रसादच असा आहे, या प्रसादानेच पोट भरतं, इतर किती खाल्ल्याने पोट भरत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की झाले मग पोट, केला गड्याने बुभाट. पोट भरलं त्यांचं, आता यथेच झाले ते. आता त्यांना कुठली चिंता नाही, काहीच नाही, निश्चिंत झाले. आणि निश्चिंत झाल्यानंतरच त्यांनी बोभाट केला. बोभाट काय केला ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ये रे नारायणा, ये रे
तुकोबाराय म्हणतात ये रे नारायणा बोलू आबोलण्या खुना ये रे नारायणा. पहा देवाला बोलवतात आहे, देवाला बोलवतात. तुम्ही आम्ही देवाला बोलवतो, पण बोलवण्यामध्ये फरक असतो. इथं देवाला बोलवण्याच्या अंतःकरणाचा जर विचार केला ना, ते अंतःकरणच एवढं मुलायम, एवढं नवनीतासारखं झालेलं अंतःकरण आहे. यांचं अंतःकरण एवढं रुजू झालेलं आहे, सरळ अंतःकरणाने ते देवाला म्हणतात ये रे नारायणा. हे देवा, हे नारायणा, ये रे. पा म्हणजे त्या गोपाळांना देवावर बोलण्याची एवढी ताकद, एवढी कुवत, एवढी त्यांच्या मध्ये असणारं धारिष्ट बघा ना तुम्ही. देवाला बोलवतात, देवाला बोलवल्यानंतर देव काही जात नाही का तिथं? देवही जातो हो. म्हणजे ज्यांच्या हाके सरशी उडी, हाकेबरोबर देव धावत येतो आणि त्याचं दुःख बाजूला करतो. तसं या ठिकाणी तुकोबारायांनाही ध्वनित करायचं आहे की ये रे नारायणा. पा ते गोपाळ म्हणतात देवाला, देवा या ना एका ठिकाणी बसून आपण आता या ठिकाणी या. पा देव आणि गोपाळ एका ठिकाणी बसतात. देव म्हणतात का रे कशाला बोलवलं मला? आलो मी, काय करायचं काय आता, कशासाठी बोलवलं? तर गोपाळ म्हणतात बोलू आबोलण्या खुणा. वास्तविक ज्याच्याविषयी बोललंच जात नाही, बोलवतच नाही, जिथं वाच्यत्वासी नाही अशी स्थिती असते. म्हणजे बघा तिथं बोलायला मन, जीभ उच्चारच करीत नाही, कुंठित होते ती. आणि मग अशी जी अवस्था असते ना ती आबोलण्यापणाची असते. बोलू आबोलण्या खुणा. तर पहा या आबोलण्या खुणा, पहा गुरु काही बोलत नाही. जसं एकदा प्रभू रामांनी विश्वामित्रांना काही विचारलं, विश्वामित्र बोलतच नाही, गप्पच आहे. मग राम म्हणतात मी एवढं बोलतोय, विश्वामित्रजी गुरु का बोलत नाही? माझा अधिकार नाही का? मी अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही का? न बोलायला काय हरकत आहे? पण त्यांच्या न बोलण्यात पहा गुरूंचा उपदेश असतो. गुरुस्तु मौन आख्यानम शिष्यस्य परम मंगलम. त्यांचं जे मौन आख्यान आहे ना, मौनत्व आहे ना, तेच शिष्याच्या ठिकाणी हितोपदेश होत असतो. म्हणून या ठिकाणी असं ध्वनित होतं की बोलू आबोलण्या खुणा. जे आबोलणं आहे, जे बोलण्याच्या पलीकडचं आहे. माणूस बोलतं कुठं? ते बोलण्याच्या कक्षेत असेल तर, बोलण्याच्या याच्यात असेल तरच बोलू शकतो ना. बोलण्याच्या पलीकडचं आहे तिथं काय बोलणार आहे? तिथं वाच्यत्वासी नाहीये. कारण ते तत्वच असं काही आहे की त्याला त्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही. येथ वेदमुखे झाले मन पवन पांगुळले, रातिविन मावळले रवी शशी. अशी अवस्था आहे तिथली. तिथं काय बोलणार आहे आबोलण्या खुणा? तर पहा उदाहरणार्थ सांगत असतो मी की एकदा अयोध्येमध्ये सीतामातेने सगळ्या तिच्या जावांना बरोबर घेतलं आणि म्हटली सीतामाता हे बघा आपलं रघुराजांच्यापासून या घरामध्ये काही त्यांचे मुकुट आहेत, ते सगळे मुकुट आपण काढून धुत बसू म्हणे. सगळ्यांची मुकुटं काढली रघुराजापासून, सगळ्यांच्या त्यांच्या घराण्यातल्या सूर्यवंशातल्या त्या राजांची मुकुटं काढली आणि ते घासत बसल्या, स्वच्छ करीत बसल्या. तेवढ्यामध्ये त्या सीतेच्या मैत्रिणी आल्यानंतर सीतेला विचारलं काय करते, काय करते, तुम्हाला दिसत नाही का मी काय करते? हो दिसतंय आम्हाला. मग सांग सीते, तू हा जो मुकुट घासते आहे हा कुणाचा आहे? ती सांगते आमच्या या रघुकुलातले जे रघुराजे होऊन गेले ना त्या रघुराजांचा हा मुकुट आहे. परत घासल्यानंतर दुसरा घासत असताना त्या विचारायचे हा कुणाचा आहे? ती एकेकाचे नावं सांगत राहायची. दशरथाचंही नाव सांगितलं गेलं ओघाने. आणि नंतर जे मुकुट ती घासते आहे तो मुकुट रामाचा असतो. रामाचा मुकुट घासत असताना सीतेला त्या सख्या म्हणतात का ग सीते हा मुकुट कोणाचा आहे? सीता बोलतच नाही. आता आजवर बोलली ती, सगळ्यांच्या मुकुटाबद्दल तिनं दिग्दर्शन केलं, सांगितलं, बोलली. पण ज्या वेळेला रामाचाच मुकुट घासते आहे त्या वेळेला सीता मौनावली. सीता बोलतच नाही. आता सीतेच्या न बोलण्याचा अर्थ
त्या सख्यांना समजला की हा रामाचा मुकुट असला पाहिजे, आणि म्हणून रामाचा मुकुट असला पाहिजे हे सख्यांना समजलं. हा रामाचा मुकुट आहे हे सीतेने सख्यांना सांगितलं नाही. हेच आहे बोलणं आणि आबोलणं. बोलू आबोलन या खुणा, या खुणा आहेत जाणण्याच्या, ओळखायच्या, समजून घ्यायच्या. तर अशा खुणेवर आरूढ झालेले हे गोपाळ आहेत आणि भगवान आहेत. पण असं असताना, एवढी जवळीक असताना, एवढे एकमेकापाशी आल्यानंतर अशा आनंदाचा आस्वाद घेत असताना काहींच्या जीवनात मात्र दुःखाची पाळी येते. त्याला नेमकं कारण तरी काय ते तिसऱ्या चरणात सांगतो. खांद्यावरी बार, खांद्यावरी बार, खांद्यावरी बार, खांद्यावरी बार, खांद्यावरी भार ती शिनले ती फार. ज्यांच्या खांद्यावर भार आहे, भगवान सांगतात की या गोपालांना प्रसाद मिळाला, आबोलण्याच्या खुणा त्यांनी एकमेकांना जाणलं. पण ते याच्यातून जे बाजूला राहिले ना, का बाजूला राहिले, ते त्यांनी त्यांच्या खांद्यावरच भार घेतला होता. खांद्यावरी भार, त्यामुळं ते शिनले ती बहु फार. त्यांनी खांद्यावर भार घेतल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये शिनच राहिला, दुःखच राहिलं. ते सुखी झाले नाही, या खुणा प्रत्यय आलेही नाही. तर बघा, खांद्यावर भार याचा अर्थ असा आहे की खांद्यावर भार घेणं म्हणजे अहंकाराला आपल्यावर आरूढ करून घेणं आहे. बघा, अहंकार असा वाईट आहे, एवढा वाईट आहे की त्या अहंकारामुळे आम्हाला शीण होतो, दुःख होतं, देवापासून आम्ही दुरावतो. म्हणून ते शिणतात, फार दुःख होतं. खांद्यावरी भार, कोणता भार? अध्यात्मदृष्टीनं सांगायचं झालं तर मी आणि माझे हा भार आहे खांद्यावर. मी आणि माझे ही जी लवड सवडी आहे, मातेनं पवतीची बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळती ठेली. हा खांद्यावरचा भार आहे. म्हणजे खांद्यावरचा भार, खांद्यावरचं दुःख काय आहे, तर हे देह तादात्म्य. या देह तादात्म्याच्या अनुषंगाने असणारे षडरिपू, यांच्या अनुषंगाने असणारं आमचं जे अहंकार आहे,
ते अहंकार ज्या वेळेला या भगवंतापासून आम्हाला वेगळं करायचा प्रयत्न करतं, अर्थात आम्ही जर आमच्या खांद्यावर उराशी त्याला बाळगलं ना, तर आमच्या जीवनामध्ये तो भार आहे, ओझं आहे, दुःख आहे, त्याला बाजूला केल्याशिवाय आमच्या जीवनामध्ये सुखाची अनुभूती येत नाही. मग अशी अनुभूती, सुखाची अनुभूती कोणाच्या जीवनात आली का, आणि ती का आली, ती शेवटच्या चरणात दुःखयाच्या दाता रे, दुःखयाच्या दाता रे,
भोलेचे खुणा तुकयाच्या दातारे तेने सुखी केली पुरे नेली सुखी केली पोरे. पहा, या अभंगाचा शेवटचा भाग असा आहे की तुकोबाराय म्हणतात की ज्या वेळेला भगवंत तुकयाच्या दातारे, तुकोबारायांचं जे अधिष्ठान दैवत आहे, तुकोबारायांचा जो देव आहे, दैवत आहे, त्या देवानं, त्या दातारानं काय केलं, त्या पोरांना सुखी केलं. म्हणजे बघा, ज्या वेळेला भगवंत त्यांच्यावर कृपेचा वरदहस्त ठेवतो त्यावेळेला त्यांनी सुखी केली पोरं. पा म्हणजे ती पोरं, ते गोपाळ, ते गवळी, ते सखे भगवान कृष्णाचे सुखी झाले. केव्हा झाले? तुकयाच्या दातारे, तुकोबारायांच्या या भगवंतामुळे, अर्थात भगवान कृष्णामुळे, पांडुरंगामुळे हा भक्त, हा सखा, हा गोपाल सुखी होत असतो. म्हणून आपलं एवढंच काम असतं, फक्त एवढंच काम असतं, ये रे नारायणा, बोलू आबोलण्या खुना. एवढ्याच याच्यावर जर आपण आलो ना तर खऱ्या अर्थानं आपल्याला सुखानुभूती येईल, सुख मिळेल, ते मिळावं आपल्याला. आणि अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आता आपण थोड्या वेळासाठी विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, हरि हरि हरि, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, जय ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार कुमार कुमार, ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, जय जय ढोबार कुमार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, हरि कृष्ण. हो, काल्याच्या प्रसंगाला अनुसरूनच थोड्या वेळासाठी आपण भगवंताचं गौण लीला चरित्र गाणार आहोत. कारण काल्याच्या प्रसंगामध्ये त्या चरित्राचा उच्चार करायचा असतो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्याचा थोडा वेळ आपण उच्चार करणार आहोत. असा अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान ज्या वेळेला त्या मथुरेच्या कारागृहामध्ये प्रकट झाला आणि प्रकट झाल्यानंतर नंद बाबांना, त्या वसुदेवाला म्हणतो आहे की मला इथं ठेवू नका, मला कुठं पोचवा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मधुन
मदनी गोकुळाला मज ठेवी आणि माया उपदारी देवी आणि मजा येते नंदाच्या घराला मदनी गोकुळाला मदनी गोकुळाला हो, हे जन्माला आलेलं बाळ त्या कारागृहामध्ये बोलतं आहे, सांगता आहे, मला इथं ठेवू नका. जर तुम्हाला भीती वाटते ना इथं असण्याची, तर मला इथं ठेवू नका, मला नंद बाबांच्या तिथं नेऊन सोडा. तर पहा, वसुदेवाने लागलीच डोक्यावर घेतलेला आहे त्या बाळाला. निघालेले आहेत. निघाल्यानंतर बघा, त्या चंद्राला तर खूपच आनंद झाला होता. चंद्राला आनंद होण्याचं कारण हेच आहे की त्या चंद्रवंशात जन्मलेलं हे बाळ होतं. चंद्रवंशात भगवंताने घेतलेला हा अवतार होता, म्हणून चंद्राला फार आनंद झाला. आणि पहा, यमुनेतून पार होताना यमुनेलाही आनंद झालेला आहे. आणि असा हा वसुदेव त्या यमुनेची शरणागती करताय, मला वाट द्या म्हणता आहेत. आणि मग त्या यमुनेने वाट दिली आहे. बराचसा इतिहासमध्ये घडलेला आहे. यमुनेने वाट करून दिली आणि नंदबाबांच्या वाड्यामध्ये ठेवून त्या बाळाला ठेवलं गेलं यशोदेच्या पुढ्यात. आणि तिथं जन्माला आलेली जी माया असते त्या मायेला घेऊन वसुदेव निघालेले आहेत. बघा, माया जी असते ना, माया ही क्रियेने मरतच नसते. माया ही फक्त ब्रह्मज्ञानाने बाधित होत असते. आणि या ठिकाणची माया घेऊन वसुदेव निघालेले आहेत. देव स्वतःच्या पित्याचं वर्णन करतात. देव स्वतः म्हणतात, कसा माझा पिता आहे. मी याच्या डोक्यावर असताना मी खऱ्या अर्थानं माझा पिता सुखी होता. मग सुखी असणारा पिता ते सुख खाली ठेवतो, दुःख असणाऱ्या मायेला डोक्यावर घेतो. माझ्या बापाची स्थिती आहे तर बाकीच्यांची काय. वस्तुस्थिती आहे ही. आणि त्या मायेला बरोबर घेऊन निघाल्यानंतर यमुनेला विनंती करावी लागली नाही, वसुदेवाला शरणागती पत्करावी लागली नाही. यमुनेने लगेच वाट करून दिली. तिकडं देव डोक्यावर असताना यमुनेची विनंती केली, शरणागती केली आणि मग यमुनेने वाट दिली. आता यमुनेने लगेच वाट दिली. आता माया डोक्यावर आहे, का लगेच वाट दिली. आता वसुदेवाला शरणागती करावी लागली नाही का. हे का घडलं असं. माया डोक्यावर आलं, यमुना एवढी का घाबरली. तर बघा, यमुनेला घाबरण्याचं कारण एवढंच आहे, वाट लवकर देण्याचं तिचं प्रयोजन हेच आहे की ही माया याच्या डोक्यात आलेली आहे. माया आहे ती. आणि ही माया हिच्या कोण नादी लागल. ही भांडखोर आहे. या भांडखोराच्या नादीनं लागतं हिला वाट दिलेलीच बरी ना. आणि म्हणून यमुनेने वाट करून दिली. दुसरं एक कारण सांगितलं जातं, यमुनेला वाटलं या मायेला जर मी वाट दिली नाही, माया जर इथंच राहिली तर भगवान वाळवंटामध्ये येणार आहे ना. मग जिथं भगवान येणार आहे तिथं माया नकोच ना. तिथं माया निघूनच गेली पाहिजे. म्हणून यमुनेला वाटलं भगवान येणार आहे या वाळवंटामध्ये, म्हणून हिला लवकर वाट देऊन पोचतं करायचं आहे, म्हणून वाट दिली. म्हणजे असा हा भगवान त्या नंदबाबांच्या वाड्यामध्ये यशोदेच्या पुढ्यात प्रगटला. आणि प्रगटल्यानंतर सगळ्या गोकुळवासी जनांना सगळ्यांना माहिती झालं की नंदांना बाळ झालं, यशोदेला लाला झाला. आणि म्हणून सगळ्या गोकुळामध्ये आनंदोत्सव सुरू झाला. आणि तो आनंदोत्सव सुरू होत असताना आपली संस्कृती आपल्याला सांगते, गोढिया तोरणे गोढिया तोरणे गोढिया तोरणे गोढिया तोरणे गोढिया तोरणे
घरची कथा गाती गाणे बाळकृष्णनंदा घरी बाळकृष्णनंदा घरी बाळकृष्णनंदा घरी बाळकृष्णनंदा घरी बाळकृष्णनंदा घरी बाळकृष्णनंदा घरी. हो, गुळिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळ्या गोकुळामध्ये आनंद झालेला आहे. तिथल्या लतांना, वेलींना, झाडांना, वृक्षांना, तिथल्या फळांना, गायी वासरांना, सगळ्या जीवाणूंना, दगडाला सुद्धा आनंद झाला. कारण दगडाला आनंद का झाला? गोवर्धनाला आनंद का झाला? त्या यमुनेच्या वाळवंटात, यमुनेच्या तीरावर असणाऱ्या दगडाला आनंद का झाला? त्या दगडांना वाटलं एकदा तर या भगवंताचे चरण आमच्यावर पडतील. भगवंताचे चरण आमच्यावर पडले तर आमचा उद्धार झाला, आम्ही खऱ्या अर्थाने सुखी झालो. याचा अर्थ असा की भगवंताचं प्राकट्य झाल्यानंतर तिथल्या कणाकणाला आनंद झाला. सगळे आनंदित झाले, सगळे आनंदित झालेले आहे. आणि असा आनंदाचा काळ त्या ठिकाणी गोकुळामध्ये आहे. आनंदाने भगवान लहानसे मोठे होते आहे. आणि पहा, लहानसा मोठा होणारा भगवान, याला मोठं व्हायला वेळ लागत नाही, लहान व्हायला वेळ लागत नाही. असा भगवान आता रांगायला लागलेला आहे, तो रांगतो आहे. पहा, नंदबाबांच्या वाड्यामध्ये हा भगवान रांगतो आहे. रांगत असताना त्या घराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर जातो आहे. आणि पहा, असं भगवंताचं दिवसेंदिवस वाढणं असल्यामुळं भगवान वाढत चाललेले आहे. आता भगवंताने एक चौर्य प्रसारक मंडळ तयार केलं, सगळ्या बाळगोपाळांना बरोबर घेतलं आणि अनेकांच्या घरी त्या लोण्याची, दह्याची, दुधाची चोरी करू लागला हा भगवान. पहा, या भगवंताने चोऱ्या केल्या गोकुळात सुरू. तुम्ही म्हणाल भगवान, त्याला भगवान म्हणायचं आणि तू चोऱ्या करतो. बघा, त्या भगवंताने चोऱ्या कशाच्या केल्या? तर फक्त चोऱ्याने, त्या भगवंताने नवनीताची चोरी केली, अर्थात चित्ताची चोरी केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदनाने. त्या नंदाच्या नंदनानं चित्ताची चोरी केली, पण हे त्या गवळणींना सहन झालं नाही. त्यांनी यशोदेकडे जाऊन गाराणा केलं, यशोदे, तुझा मुलगा फार खोडकर आहे, फार काही ना काही करीत असतो ग. माझी मुलगी खाटावर झोपलेली होती, हा कृष्ण केव्हाच आला घरात आणि तिची वेणी होती, ती वेणी त्या खाटेला बांधून दिली खालच्या बाजूला, खाली लपून बसला आणि मोठ्याने ओरडल्यानंतर भूत भूत म्हणून ओरडला ना, माझी मुलगी एवढी घाबरली, खाट घेऊनच पळायला लागली. म्हणजे यशोदेकडे अनेक गाराने सांगायच्या त्या. यशोदेला कधीच खरं वाटलं नाही. यशोदा कधीच कोणाचं गारानं आलं तर मनावर घेत नसे. त्यावेळेला सगळ्या गवळणींनी एकत्र येऊन विचार केला, अगं यशोदा कसं ऐकणार? असं अशी ऐकतच नाही यशोदाना. मग आपण जाऊया, तिला आता निक्षून सांगूया. काय सांगायचं निक्षून? यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी जावे करावे, गोकुळी जावे करावे, गोकुळी जावे करावे, गोकुळी राहावे करावे, गोकुळी राहावे करावे, गोकुळी राहावे करावे. त्या सुतमाती जोडी आली भरत्या सगळी, त्या सुतमाती जोडी आली भरत्या सगळी, जाऊनी रत्नाची सांगावे, गोकुळी जावे करावे, गोकुळी जावे करावे.
त्यावेळेला एकत्र येऊन यशोदेकडे गारानं केलं. यशोदेला सांगितलं, यशोदे आजवर बऱ्याच वेळेला आम्ही आलो, तुला सांगितलं, तू कधीच मनावर घेतलं नाही ना, म्हणून आम्ही सगळ्या एकत्र जमून आलो आणि आता तुला आम्ही निक्षून सांगतो की आम्ही गोकुळात राहायचं का जायचं. त्यावेळेला यशोदेने विचार केला, तुम्ही इथपर्यंत येऊ नका, राहायचं का जायचं असं म्हणू नका. मी सांगते आहे, तुम्ही निवांत राहा, निश्चिंत राहा. कृष्ण आजपासून तुमच्याकडे येणार नाही, कुठली खुडी होणार नाही, काहीच होणार नाही. कारण काय, त्या कृष्णाला मी आता शाळेत पाठवतो. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. 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 गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ कापडीवाला. गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला. गोपाळ घोंगडीवाला, गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. हो, असा भगवान यशोदेच्या आज्ञेनुसार गायी सांभाळतोय, गायीच्या पाठोपाठ जातो आहे. भगवंतांनी जातानाच अनेक सवंगडी बरोबर केलेले असतात. त्यांना बरोबर घेऊन भगवान सुद्धा गायींच्या पाठोपाठ जातात आणि दिवसभर गायी चारायच्या त्या ठिकाणी. आणि त्या वृंदावनामध्ये यमुनेच्या वाळवंटात, त्या गोवर्धन पर्वतावर इतस्ततः गायी फिरवायच्या, यमुनेच्या वाळवंटात आणून त्यांना पाणी पाजायचं, गायी बसायच्या आणि हे सगळे गोपाळ एकत्र येऊन खेळायचे. त्यावेळेचे खेळही वेगळेच होते, आताही आहे, थोडं नामांतर झालं. तर बघा, वस्तुस्थिती अशी आहे की सगळ्या गोपाळांनी एकत्र यावं, खेळावं, खूप खेळावं, खूप खेळावं. आणि खेळल्यानंतर कोणी म्हणावं, अरे भगवान किती वेळ खेळायचं रे, आता खेळायचं सुख राहिलं नाही. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. तुकोवर आहे तर म्हणतात झाले मग पोट, आता हे म्हणतात लागली भूक. अशी स्थिती झालेली आहे आता. तर खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. म्हणून या खेळात आता आनंद नाही, आता भूक लागलेली आहे, आता प्रसाद घेण्यात आनंद आहे. म्हणून भगवंत सांगतात की गोपाळांनो, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र आणा, आपण आता प्रसाद करू. आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केलेल्या आहेत. खडकी सोडेल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. भगवंत उभे राहिले, सगळ्यांच्या शिदोरीचा काला हातावर घेतला. सगळ्या गोपाळांना भगवान वाटत आहेत. आणि हे दृश्य वरतून सगळे देवाधिक बघत आहेत की काय या गोपाळांचं भाग्य आहे, यांना देवाच्या हातून प्रसाद मिळतो आहे. आणि असलं सुख ते लोक पाहत होते. आणि असल्या सुखाचं वर्णन शुकदेव मुनींनी केलेलं आहे. बिभ्रद वेणू जठर पटयो शृंग बेत्रेच कक्षे वामे पानव मसृण कवलम तत्फलान्यंगुलिशियो तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली चिल्लावे येले दुरे होतो दिगाचे. तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरवले, आवाहतीच्या धारा गारे. तुका म्हणे आजी टोकाने कुरोडे. लोकांनी वारे दोन्हीकडे मुख पसरवले, कंठी धरला दोष म्हणे अवघातने प्रकाश. आला वाटो एकमेका वैतानिकात. कोनिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा आला वाटो एकमेका वैतानिकात. मने भूमंडळी आम्ही बळीवीरकानी. आला वाटो एकमेका वैतानिकात. हे अपराध महाराज तू नाही उचारिला अधिकार मी आपला. तुका म्हणून
ज्ञानदेव तुकाराम